हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर पब्लिक, तुमचा मी लाडका पृथ्वी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनरल ब्लॉगमध्ये. तर गाईज मला माहीत नाही आता मी तुम्हाला कम्फर्टेबलमध्ये दिसतो आहे का नाही, पण ऑलरेडी मी नाईटमध्ये ब्लॉग बनवतो आहे आणि आज जरा सिरियसच आहे मी. कारण का उद्या सकाळी पाऊस येतो, नंतर ग्राउंडला जाणं होते का नाही ते माहीत नाही आपल्याला, नंतर पुन्हा तिथं टाईम स्पेंड करता येतो का नाही ब्लॉग बनायला ते पण माहीत नाही. पण आजचा मुद्दा जरा सिरियस आहे, म्हणून रात्रीचे 12 वाजून 30 मिनटं झालेत गाईज आपण ब्लॉग बनवतो आहे. का बनवतो तर दिवसभर मला लक्षच नाही राहिलं की मी आज ब्लॉग बनवलं म्हणून. मी तर विसरूनच गेलो की मला वाटलं माझ्यापाशी कंटेनच आहे. कारण का गाईज एवढं आता बिझी झालोत ना आपण, आपल्या लक्षात पण नाही राहिलं की आज कंटेन आहे का नाही. पहिले मी 15-15 दिवसाचं काम एक्स्ट्रा ऑर्डनरी करून ठेवायचं, एक्स्ट्रा ऑर्डनरी काम करून ठेवायचं 15-15 दिवसाचं. आता मला ऑलरेडी 12 वाजता रात्री ब्लॉग बनावा लागतो आहे. उद्या माझ्यापाशी कंटेन आहे का नाही म्हणजे याची फिकीर झाली मला. तर पब्लिक, वरतून येतो पाऊस आणि आपण बनवतो खाली ब्लॉग, कारण का उद्यासाठी आपल्याकडे कंटेंट नाही म्हणून आपण बनवतो. तर पब्लिक, मी तुमचा लाडका पृथ्वी वाघमारे आणि आज आपल्या ब्लॉगला जवळपास 8-9 महिने कंप्लीट झालेले आहेत. चायनीज जेव्हा मोनेटाईज व्हायचं, जेव्हा ग्रोथ होईल तेव्हा ते आपोआप होणार असेल, ते मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. फक्त आपले काम आहे की प्रोग्रेस आपली बंद नको पडायला. जे आपण मिशन हातामध्ये घेतले ते मिशन आपलं कंटिन्यू असंच पुढं ग्रोथमध्ये झालंच पाहिजे. आणि एखादी गोष्ट स्टार्टअप केलं तर त्याचं एंडिंग पॉईंट देखील चांगलाच व्हावं असं मला वाटतं आहे, आणि होणारच आपल्या ब्लॉगचं पण. तर पब्लिक, उद्या महाराष्ट्र आहे बंद, उद्या संचारबंदी लागू झालेली आहे आणि मी पण एक स्टुडंट असल्यामुळं आपण गव्हर्मेंटच्या बाजूने तर बोलू शकत नाही. आपण ऑलरेडी स्टुडंटच्या बाजूनच बोलणार आणि स्टुडंटला सपोर्ट करणार, कारण का आपण पण त्याच लेवलमधले स्टुडंटच्या. आपण पण स्पर्धा परीक्षाच करतो, आपण पण आपले पण पेपर लीक होत आहे, आपण पण कोणत्या तरी परीक्षेची तयारीच करतो आहे. उद्या जर आपला पण पेपर लीक झाला तर आपण पण आवाज उठवणारच, बरोबर. म्हणून पब्लिक, मी जास्त सरकारलाच आता प्रोटेक्शन नाही करत. मी सरकारला खूप विरोध माझा सध्या तर. आणि उद्या अख्खा महाराष्ट्र बंद आहे, उद्या महाराष्ट्रात आंदोलन आहे. तर भावांनो माझं, तुम्ही जिथून कुठून ब्लॉग बघत आहे, मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपल्या स्टुडंट लोकांना फॉलो करा, रविराज साबळे सरांना फॉलो करा, त्यांची मदत करा, सपोर्ट करा. मला नका करू, मला सबस्क्राईब नका करू, माझं काही घेणं नाही. मी काय म्हणत नाही माझ्या अकाउंटला ग्रोथ नाही, पुढे घेऊन जा नाही. पण जे व्यक्ती, जे महामानव, आपण त्यांना महामानवच म्हणू, सोप्या भाषेत क्रांतिकारकच म्हणू. आता रविराज साबळे सर क्रांतिकारकच म्हणू शकतो आपण त्यांना. अशी माणसं जर आपल्याकडनं आवाज उठवत असेल तर आपलं काम आहे त्यांना सपोर्ट करणं, कारण का ह्याच्यामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. तुम्ही बघितलं असेल, प्रत्येकांच्या तोंडात फक्त एकच शब्द आहे की विद्यार्थी 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 विद्यार्थी. आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी स्टुडंट आहे, आपलं काम आहे त्यांना सपोर्ट करणं. तर पब्लिक, लाखोने या, करोडोने या, सपोर्ट करा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. एवढंच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगायचं आहे. कारण का उद्या मला टाईम भेटतो नाही भेटत माहीत नाही, नंतर दिवसातून कधी टाईम काढू. कारण का मी खूप वेगळ्या ठिकाणी आहे पब्लिक सध्या, मी सांगत नाही तुम्हाला, कारण का इथे मी ब्लॉग बनवू शकत नाही. आता तुम्ही विचार करा, मी तुम्हाला आता बोलताना देखील किती हळूहळू पद्धतीने, शांत पद्धतीने बोलत आहे. कारण का पब्लिक, विषय तसा गांभीर्य, एवढं गांभीर्य झालं नाही मी इथं दिवसाचं. आणखीन फक्त 10 ते 15 दिवस नंतर मी तुम्हाला एकदम फ्रीडममध्ये डेली ब्लॉग, डेली एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करून ठेवेल मी 10 ते 15 दिवसानंतर. पण सध्या पब्लिक थोडं समजून घ्या. आणि जर काय माझ्या ब्लॉग संदर्भात तुम्हाला तक्रार असेल तर नक्कीच कमेंट करा जा, लाईक करा जा, शेअर करा जा. भावानं व्ह्यूज येत नाहीत, एकच व्ह्यूज येतो आहे, त्याच्यात काही हरकत नाही. मी कधीही स्वतःला वाईट वाटून घेतलं नाही की माझा अकाउंट ग्रोथ नाही होत. मी 9 महिन्यापासून येण्यासारखे ब्लॉग बनवतो आहे, मला कधी वाईट वाटलं नाही. मी कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटून घेणार नाही, कारण का हे जीवन भावनं वैयक्तिक आहे. त्याच्यामुळे आपल्याकडनं जेवढं होतं आहे तेवढं करून टाका, बाकीच्या लोकांचा आपण विचार नाही करायचा. ओके. सो पब्लिक, गुड नाईट. रात्रीचे 12:30 वाजले. तर भेटू आपण अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. फक्त सांगायचं एकच की आपल्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, इंडियातल्या स्टुडंटला सपोर्ट करा. कोणत्याही नेत्याच्या बळी जाऊ नका, ना त्यांच्या शब्दांचा विचारच करू नका, कारण का ते फक्त त्यांचा फायदा बघत असतात. तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड बाय.